अगर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं, क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं। अगर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं, क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं। झांक ले अपने भीतर खुद से आ पूछ ले, कैसी चाहिए जिंदगी। आम्ही मराठी हा विषय घेतलाय इयत्ता 7वी। आमच्या घटकाचं नाव आहे स्वप्न विकणारा माणूस। या पाठाचे लेखक आहे अशोक गोलकर। आता आपली शिक्षण पद्धती ऍक्च्युली बदललेली आहे, आपल्याला माहिती आहे। आपल्या काळामध्ये पाठांतर होतं ते आता आपल्याला विद्यार्थ्यांना त्या विचारांपर्यंत नेऊन ठेवायचे, उत्तरापर्यंत नेऊन ठेवायचे ही आताची शिक्षण पद्धती। मग त्याच्यामध्ये श्रवण भाषण सगळे कौशल्य आले। रामदासांनी म्हटलेलं आहे, श्रोते पुस्तिक कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ, श्रवण केली आणि प्राप्त कार्य। ग्रंथा नाम दास बोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोललेला विशद भक्ती मार्ग। गुरु शिष्यांचा संवाद झाला पाहिजे। संवादातून त्या गोष्टी विचार परिवर्तक प्रश्न हे मुलांना आपल्याला तयार म्हणजे मुलांना तयार करायला लावायचे, त्यांना विचार करायला लावायचे। मग या स्वप्न विकणारा माणूस हा अगदी साधा असा ढवळदार आणि घोड्यावर टपटप टपटप आवाज करत गावामध्ये यायचा आणि पिंपळाच्या पारावर बसायचा। पिंपळाच्या पारावर बसल्यानंतर त्याच्या घोड्यांच्या टपटप आवाजाने तिथे लोक जमायला सुरुवात व्हायची। त्याचं नाव गावकऱ्यांनी स्वप्न विक्या असं ठेवलं होतं। तो काय करायचा तर देश आणि विदेशातले सगळे अनुभव त्यांना सांगायचा। जणू त्या गावातल्या लोकांना वाटायचं आपणच तिथे सफर करतोय, आपणच तिथे गेलेलो आहोत। आणि त्या स्वप्नविक्याचा एकच उद्देश होता, एकच त्याचं ध्येय होतं, ते म्हणजे काय तर त्याचे वेगवेगळे स्वप्न किंवा रंगवून तो अगदी मिश्किलपणे त्या गावकऱ्यांसमोर मांडायचा आणि त्या स्वप्नांमध्ये गावकरीही रंगून जायचे आणि त्यांना सुखदचा अनुभव व्हायचा। अरे आपणही तिथे गेलो आहोत का, आपण पण तो अनुभव घेत आहोत का, आणि थोडे का होईना लोकांचे दुःख तिथे हलके व्हावे आणि इतर लोकांना त्याच्यापासून आनंद मिळावा, अशा पद्धतीचा हा स्वप्नविक्या। याच्यामध्ये आम्ही विचार परिवर्तक प्रश्नांमध्ये जे 3 प्रकार आपण सांगितलेले आहेत की मूल्यांकन, विश्लेषण आणि नवनिर्मिती, या प्रश्नांबाबतीत मी मॅडमला विनंती करते की त्यांनी सांगावं। स्वप्न विकणारा माणूस या पाठामध्ये आपण विद्यार्थ्यांना स्वप्नाविषयी असलेल्या लेखकांच्या मताविषयी तुमचे मत काय, अशा प्रकारच्या मूल्यांकनामध्ये आपण त्यांना काय करू शकतो, प्रश्न देऊ शकतो। किंवा स्वप्नाविषयी आपल्याला जी स्वप्न पडतात त्याविषयी, किंवा पहाटेचे स्वप्न किंवा मध्यरात्री पडलेले स्वप्न याविषयी आपण विद्यार्थ्यांना, किंवा कविता स्वप्नाविषयी अशा प्रकारचे आपल्याला काय करू शकतो, मूल्यांकनामध्ये आपण त्यांना प्रश्न देऊ शकतो। आणखी स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येणाऱ्या मागचा उद्देश काय होता, अशा प्रकारचे आपण विद्यार्थ्यांना प्रश्न देऊन त्याचं मूल्यांकन करू शकतो। जेव्हा कोणताही आपण एखादा घटक शिकवतो त्या घटकावर आपण प्रश्नांचे प्रकार आता बघितले, मूल्यांकन, विश्लेषण आणि नवनिर्मिती। तर आपण आता सगळ्यांनी गटकार्य केलंच आहे, पण मला असं वाटतं की या गटकार्याचा माझ्या वर्गामध्ये मी कसा उपयोग करेल। जर माझ्या वर्गाचं 30 मुलं असेल आणि त्याच्यातली जी 10 मुलं आपली हुशार असतात, 10 मध्यम असतात, 10 कच्चे असतात, तर आपण 10 मुलांना जर जे हुशार आहे, म्हणजे मी ठरवलं की नवनिर्मितीचा प्रश्न मी या 10 मुलांना विचारणार आहे ग्रुप करून। त्याच्यानंतर जर मी मूल्यांकनाचा हा 10 मुलांना, आणि जी मुलं वर्गात कधीच बोलत नाहीये, जी नेहमी शांत असतात, स्वतःचं मत कधी मांडत नाही, अशा मुलांना जर मी विश्लेषणाचा विचारला आणि आपल्याला काय स्वप्न पडलं, म्हणजे त्याच्या ज्या दडपलेल्या भावना असतात आता सध्याच्या जीवनामध्ये, की मुलं मोकळी होत नाही बघा। मुलांना असे न्यूनगंड असतो की अरे आपला बाई मॅडम ऐकूनच नाही घेणार, हुशार मुलं येतात त्यांचंच ऐकून घेणार आहे, आणि ही मुलं लहान आहेत 7वीची। तर अशा मुलांना जर मी असा प्रश्न विचार विश्लेषणाचा, आणि स्वप्न ही गोष्ट अशी आहे की जी सत्यामध्ये जी गोष्ट आपण करू शकत नाही ती आपण नक्कीच स्वप्नामध्ये करू शकतो। म्हणजे मी मुख्यमंत्री झाले तर, मी बदक झाले तर, मी हत्ती झाले तर, जे आपल्या अमूर्त कल्पना आहेत त्या आपण मूर्त स्वरूपात स्वप्नात बघतो। तर विश्लेषण असं ही जी गोष्ट आहे किंवा जो एक घटक आहे तो मी माझ्या कमी जी मुलं माझ्याशी कधीच बोलत नाही किंवा वर्गामध्ये कधी ते एकरूप होत नाही, अशा मुलांना देऊन अशा मुलांचं मन मोकळं करून घेणं, याच्यामध्ये आपला उपयोग होऊ शकतो। तर आम्ही स्वप्न विकणारा मनुष्य
याच्यामध्ये आम्ही हा एक घेतला प्रश्न, पहाटे पडलेलं स्वप्न खरंच होतं ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे याबाबत चर्चा करा. म्हणजे आपण असं म्हणतो पूर्वीचे लोक की पहाटे पडले स्वप्न खरं असतं. याच्याबद्दल त्या मुलांना विचारले तुला काय वाटतं, तुला कोणतं स्वप्न पडलं पहाटेचं. आणि स्वप्न ही गोष्ट अशी आहे की जी आपल्याला आनंदच देते. कोणतीही म्हणजे गोष्ट आपल्याला छान स्वप्नामध्ये आपण ती गोष्ट जी गोष्ट आपण अनुभव घेत नाही ती स्वप्नामध्ये त्याचा अनुभव आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर आणखीन काही प्रश्न घेतलेला आहे, झोपेत असताना स्वप्न का पडत असतील याबाबत विचार करा व आपल्या मित्राशी चर्चा करा. मग जो तो ग्रुप आहे तो ग्रुप त्या मुलं एकमेकांशी पण चर्चा करतील आणि आम्ही स्वतः जाऊन त्या मुलांशी त्यांच्या काय भावना आहेत किंवा त्यांना स्वप्नामध्ये काय वाटतं किंवा एखादी गोष्ट त्यांना कोणती गोष्ट त्यांना अडचण आहे ही सुद्धा आपल्याला त्यांच्याबरोबर चर्चा करून आपल्याला समजली जाते. नमस्कार. आपला विषय आहे स्वप्न विकणारा माणूस. आता स्वप्नांचा आणि माणसाचा खूप जवळचा संबंध आहे. स्वप्न बघणारा गरीब किंवा श्रीमंत नसतो. उदाहरणार्थ आपले जे मिसाईल मॅन म्हणतो आपण कलाम साहेब, तर त्यांनी 50 वर्षांनंतरच्या भारताचं स्वप्न आता बघतो. म्हणजे तुम्ही असं काही लिमिट नाही, मर्यादा नाही की तुम्ही कोणती स्वप्न पाहायची किंवा कधीपर्यंतची पाहिजे. तर या धड्यामधून आपण मुलांच्या नक्कीच नवनिर्मितीला पूर्ण वाव देऊ शकतो. आता याच्यामध्ये आम्ही पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात, तर याच्यामध्ये मुलांना चर्चा तर करायला सांगणार आहे, तर त्याच्यात विश्लेषण होईल. पण प्रत्येक मुलगा आपलं स्वप्न सांगण्यासाठी पुढे आल्यानंतर तो काहीतरी नवीन करण्याच्या ध्येयाने पण येऊ शकतो. किंवा आपण त्यांना असं सांगू शकतो की तू भविष्यात स्वप्नविक्या माणूस व्हायला तयार होशील का. म्हणजे याचा अर्थ काय, तर तो दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो. म्हणजे तो असा विचार करेल की हा माणूस स्वप्न विकतो तर मी काय, म्हणजे मी पण कोणाला तरी अशी चांगली स्वप्न दाखवू शकतो आणि तो समाजात एक चांगला व्यक्ती म्हणून जगू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण यांच्या नवनिर्मितीला चालना देऊ शकतो. यानंतर स्वप्नांचे प्रकार किती. आता याच्यामध्ये ऍक्च्युली नवनिर्मिती कोणती असं म्हणलं तर खूप प्रकारचे स्वप्न असू शकतात. काही लोक दिवसा स्वप्न पाहतात.